कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. अगदी बहुतेक मुलाचा प्रश्न असावा, कदाचित मोठ्याने असेल किंवा मूल इंग्लिश मिडियमचं असेल. अक्षरावरनं असं वाटतं, म्हणणं असं आहे की स्वर्गात गेल्यावर काय होतं. वाटायचं उत्तर आपण सुद्धा सांगू शकतो, म्हणजे एवढं काही मोठं मी उत्तर देणं एवढा प्रश्न आहे असं वाटत नाही. स्वर्गात गेल्यावर खरं काय काय होतं असं खरा प्रश्न असायला पाहिजे. स्वर्गात गेल्यावर काय काय होतं. स्वर्गात गेल्यावर आधी इथली कटकट सांगते. साधं सांगायचं जर असं उत्तर बरीच आहेत. इतकी कटकट सांगते हे तर नक्की. आता पाहू परत उदाहरणाने बघूया. स्वर्गात गेल्यावर काय होतं. स्वर्गात गेल्यावर परत खाली यावं लागतं. दुसरं होतं, कारण जिथे गेलेले आहात तिथे काही कारणाने गेलेले आहात असं गृहीत धरू. स्वर्ग ह्या कल्पनेवर गृहीत धरून बोलतो. तर काही कारणाने गेलेले आहात. आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलला जाता असं मी म्हणत नाही, म्हणजे आपण जातो कोणी असेल ते, तर जे जातात तर तिथे गेल्यानंतर काय सुखसोयी खाण्यापिणं सगळं झालं की आपलं काय होतं. तर तेच स्वर्गात होतं की त्याला बरं वाटतं, खिसा रिकामा होतो आणि बाहेर पडावं लागतं. साधी उत्तरं जर लक्षात घ्यायची असतील तर तसं होतं. आता तिसरं उत्तर ह्याचं एक सहज तर निघत तसं प्रश्न तसं उत्तरही निघतं आहे. स्वर्गात गेल्यावर आणखीन काय होतं. तर स्वर्गात गेल्यावर तिथंसुद्धा जर नीट राहता आलं नाही तर खाली यावंच लागतं. आणि खरं जर बघायचं झालं, स्वर्ग याची ही मांडलेली कल्पना आहे असं समजायला अगदी निश्चित समजायला हरकत नाही. खरं काय आपल्याला असं वाटत असतं कुठेतरी, जिथं आपल्याला काय ताप नाही, सगळं आपल्या सुखाचं आहे, जो म्हणेल तो आपण म्हणेल ते ऐकतोय, असे सगळी काही कल्पना खूप मनामध्ये असतात आणि ते झोपेसुद्धा माणसाला विसरत नाही इतकं ते आत बसलेलं आहे. तर तसं कुठं असेल का. तसं तो युटोपिया आहे, तर त्या अर्थाने तसं कुठे असेल का असं वाटतं, तर त्याला ते नाव दिलं. दुसऱ्या बाजूने धर्माने त्याची मांडणी करताना थोडी सत्कर्म घडावीत, म्हणजे तुमचं काहीतरी चांगलं होईल, अशासाठी चांगलं होईल म्हणजे काय होईल असं विचारणार ना माणसं. चांगलं होईल म्हणजे आहे तसं ठरून राहणार, मला काही त्रास होणार नाही, मला कुठला आजार नाही, मला भरपूर पैसे, मला भरपूर हे, म्हणजे घरं कितीतरी होतील, अमुक होईल, काहीतरी चांगलं होणाऱ्याला हवंच आहे काहीतरी. तर ते तुझं सगळं चांगलंच होईल एकदम, तिथे तुला काही कमी पडणार नाही, म्हणजे इथे अशी काही जागा असेल आणि त्या ठिकाणी तुला जायला मिळेल. अशा निदानी या तरी कारणाने का होईना, पण बाकीचे काय तमोगुणी किंवा रजोगुणी कामं त्याची जरा थांबावीत, कमी व्हावीत, म्हणून एक त्याच्यासमोर ही कल्पना ठेवली. तसं ते आकाशात, मग आपण हे, मग पाताळात वगैरे, तर तसं काय आपल्याला तर काही दिसलेलं नाही. कोणाला स्वर्ग बरं पाहून आलेलं तर कोणी माहीत नाही बाबा आपल्याला असं, किंवा आपण कोणी जाऊन आले असले समजा त्याच्यात असले तर ते अधिक चांगलं उत्तर त्यांना देतील, त्यांना विचारून घ्यावं की स्वर्गात काय असतं वगैरे. तर माझ्या दृष्टीने ही एक कल्पना असते, फक्त ती आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी, वृत्तीनं घडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी, जी म्हणजे चांगल्या स्थितीला जायलासुद्धा काही सत्कर्माची, म्हणजे अनेक सद्गुणांची गरज लागते. तर हा आपण जर वाचला असेल तर इहपर स्वानंद सोहळा तिकडे विषय आपला चालला आहे सद्गुरू लिंदामचा सध्या. तर सद्गुरू लिंदामृतामध्ये जे म्हटलं ते इहलोकी स्वर्ग आरतीमध्ये जे म्हटलं आहे, तर इहलोकी स्वर्ग आहे तो खरा. कारण हे लोक म्हणजे आपण जे राहतो या ठिकाणी जर समाधान मिळालं तर आपल्याला काहीतरी खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळेल. कधीतरी मिळणार आहे याच्यावर नाही, परमार्थ रोकडा व्यवहार आहे. इथे मला सुखाचं समाधानाचं भाव
ते कसं होईल हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे स्वर्गात गेल्यानंतर म्हणजे नाहीच आहे, त्यामुळे जायचा प्रश्नच नाही. इथे जर समजा आपल्याला तो निर्माण करायचा असेल तर आत्यंतिक सुखाची स्थिती की जी उपाधिरहित आहे, कशाला अवलंबून नाही, असं जे समाधान, तोच खरा स्वर्ग आहे. आणि तो माणसाला इथेच उपलब्ध आहे. फक्त आता तसाच विचार करायचा गेला तर जसं खूप उंच काही आपल्याला सांगता येत नाही, तसं खूप आतलं पण सांगता येत नाही. तसं तो आत आहे. समाधान झालं म्हणजे काय झालं आणि कुठे झालं हे आपल्याला सांगता येते का, त्याचा आपण विचार करावा. तसं ते सांगता येत नाही आहे. पण समाधान झालं हे मात्र मनुष्य सांगू शकतो. कसलेही अमुक एक कारण नाही. कारण असेल तर कारण गेलं की समाधान गेलं. मी ते समाधान मोडतच नाही, ते सुखात मोडलं, सुख झालं. का झालं तर कोणीतरी सांगितलेलं त्याप्रमाणे ऐक, कुठलं तरी काम आपलं व्हायचं होतं, झालं. मी हे तर काय उद्या दुसरं काम निघणार, ते नाही होणार, म्हणजे आलं परत खाली. जे असं स्वर्गात अशा खेपा परवडणार नाही आपल्याला, त्यामुळे तसं ते होत राहणार. ते असे काही नाही आहे. आपल्याला जर ती स्थिती गाठायची असेल तर खरा स्वर्ग जो आहे तो निरीच्छितेने येतो, निस्वार्थी प्रेमामुळे येतो, किंवा ह्या समजुतीमुळे येतो. सर्वांच्या भूती भगवद्भाव आहे. आता ज्या ठिकाणी समजूत एक साधा विषय की जो कृष्णमूर्तींसारख्याने किंवा यांनी खूप हाताळलेला आहे आणि त्याच्यावर खूप विचार केला आहे, तर तो जर लक्षात घेतला तर आपण समजून घेऊ शकू की समजुतीत स्वर्ग आहे. खरं सांगायचं, समजुतीत राहिलं की कुठल्याही परिस्थितीत आनंद आहे माणसाला. आनंदाला ओरखडा नाही, कारण परिस्थिती तर कशी तरी राहणारच शेवटी. काय आपल्याला ते माहिती आहे की डोकं उघडं पडतं नाही तर पाय उघडे पडतात, हे अशी परिस्थिती ही इथं आहेच, तर ती तशीच राहणार. मग त्याच्यातल्या त्यात त्याला कुठे स्वर्ग आहे, तर ते डोकं उघडं पडलं तरी त्याला आनंदच आहे, पाय उघडे राहिले तरी आनंदच आहे. काहीतरी होणार, ह्या परिस्थितीत एवढंच होणार. तेव्हा ह्या अपूर्णतेमध्ये जो खऱ्या अर्थाने त्यागाने राहिला, निस्वार्थी प्रेमाने राहिला, निरीच्छतेने राहिला, सर्वांच्या ठिकाणी भगवद्भाव बघून राहिला, सर्वांच्या ठिकाणी महाराज बघून राहिला, असं जो राहिला त्याला आहे तिचं समाधान आहे. त्याच्यात काही भर घालायची झालीच, महाराजांना वाटलंच की हे काय बाबा 2 फूट कमी पडते तर आपण अजून 1 फूटभर वाढवावं, त्यांना वाटलं आपलं वस्त्र आहे, काय जे लागतं ज्याच्या समाधानासाठी गरज आहे असं आपल्याला वाटलं तर ते देतील, नाही वाटलं तर ते नाही देणार. तर हे जे आहे इथेच स्वर्ग आहे. मग ते त्यांच्यावर सोपून राहण्याने होतं. तेव्हा या अर्थाने खरा स्वर्ग आहे. तर स्वर्गात गेल्यावर काही होणार नाही, या अर्थाने गेल्यावर परत यावं लागेल जर असं असेल तर. आणि असा जर आत्ता असं म्हटला तसा असेल तर आहे असा मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत आनंदात राहू शकतो. आणि अशी किती माणसं आपण पाहिली असतील. ती कशामुळं सुखी होती, त्यांचे प्रपंच सुखी होते म्हणून नव्हते, त्यांचे सगळ्यात काही कमी नव्हतं म्हणून होती, ती भक्तीमुळे सुखी होती, भगवंतावर सोपवल्यामुळे सुखी होती, श्रद्धेमुळे सुखी होती, निस्वार्थीपणामुळे सुखी होती, त्यागामुळे सुखी होती. आपल्याला अशी उत्तरं अनेक सापडतील. तर जे आपल्याला त्यातलं घ्यावं वाटतं ते घ्यावं आणि त्यानुसार पुढे वाटचाल करा. काही थोडं जरा कठीण अशा स्वरूपाचं सुद्धा काही आहे. हे काय मृत्यूनंतर संबंधी आहे. मृत्यूनंतर आत्मा म्हणजे इथे जीव या अशा अर्थाने म्हटलं. त्याने म्हटलं तर दुसरा देह त्याला लगेच त्याला धारण करायला मिळतो का, आणि दुसरा देह नाही मिळाला तर तो किती काळ भटकत असतो. आपण काय चिंतेत पडूच नाही. आपल्याला देह धारण करायचंच नाही, लवकरही नको उशीरही नको की नाही, कुठे हिंडत बसता आकाशात. त्यामुळं आपल्या दृष्टीनं मुळात प्रश्न याला बैठकीला गेलंच आहे आपल्या दृष्टीनं. पण तरीसुद्धा बरोबर आहे, वाटणं हे स्वाभाविक आहे की काय होईल. आपण याचं मिनिएचर म्हणतात, तर तसं हे छोटंसं स्वरूप आपल्या प्रपंचात बघावं. मृत्यू म्हणजे आपल्याला ते टर्मिनेट करून टाकतं ह्या गोष्टीनं की तुम्हाला देहाची हेच नाही, ठेवलीच नाही संधी ठेवली त्यावेळेसुद्धा काही वेळेला टर्मिनेट व्हायला होतं काही गोष्टीत. मग तिथे काय करतो तर ते आता डोळ्यांचा मृत्यू, कानांचा मृत्यू असा विचार करून मागणं म्हणजे त्याचं मिनिएचर मॉडेल आपल्याला कळेल की काय होतं अशा वेळेला काय होतं. तर काय नाही, आपण ज्या गोष्टी आता शक्य नाहीत त्याबद्दल खंत करीत बसू शकतो, लोकांच्याबद्दल तक्रारी करू शकतो, समजा ऑपरेशन कोणाचं चुकलं असतं त्याच्याबद्दल बोलू शकतो, काय असेल ते करू शकतो, आणि नसेल तरी आता आपलं नाही आहे असं समजून राहू शकतो. यात तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आता हे जर ठरवलेलं असेल तर मग आपल्याला मृत्यूनंतर हे त्याच्या आधीच ठरवता येईल की ज्या क्षणी ते येणं असेल त्यावेळी येईल. माझं काय राहिलेलं नाही आहे, ज्याचं राहिलं आहे त्याला हे प्रश्न आहे. त्यामुळे आपलं काही राहू नये याची काळजी घेतली तर हे अधिक सोपं जाईल की दुसरा देह किती काळ वगैरे. आणि बरोबर आहे, ते म्हणतात ते मागे जे जीवाचा प्रवास झालेला त्याच्याही संदर्भात हे झालेले. त्यामुळे वासना देह शिल्लक राहतो, त्यामुळे हे सगळे पुढचे प्रश्न राहतात. तर त्यासाठी निर्वासन होता येईल का, त्याचे मार्ग कोणते आहेत ते शोधावेत. आता व्यवहार करू नये असं म्हटलं नाही, व्यवहार आहे तो करावा, कर्तव्य आहेत करावेत.
शक्य असेल तिथपर्यंत आपल्याला कष्ट प्रयत्न जे काय दिसतंय त्याच्यातला तो मार्ग करावा, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्यानंतर परत ते व्हावंच असं म्हणून, व्हावंच म्हणजे वासना आहे. व्हावंच म्हटलं की वासनेचा अंश आला. व्हावं म्हटलं तर ठीक आहे, कर्तव्य असेल, प्रपंचाची ठेवण असेल, काय नोकरीत उद्योग असेल, काय बरकत असेल, काय त्याला आणखीन काय व्हायचं असेल, काय असेल ते असेल, घरं झालं मुलं बाळ काय जे असेल ते त्याचं व्हायचं ते त्याच्या कर्तव्याचा भाग असेल. पण तिथपर्यंत ठीक आहे. ते व्हावंच म्हटलं की होईल का नाही हा प्रश्न आला. बरं शेवटपर्यंत त्याचं ते काम नाही झालं समजा, काय करायचं असं आणि कशाचं असं ते नाही झालं, तर शेवटी त्याचं तो घर करत शेवटी घर अशी वेळ येणार. मग त्या अर्थाने हा मृत्यू. मग तसं नको, आहे ते मला सुखाचंच आहे, असं ज्याला आहे त्याला सुखाचंच आहे. आणि आहे ह्याच्यापेक्षा अजून मला काही जीवनमान सुधारावं असं वाटतंय का, अमुक करावं असं वाटतंय, अमुक व्हावं असं वाटतंय, वाटू दे, पण ते झालंच पाहिजे असं काही नाही आहे. हे सगळं आहे असं. आणि म्हणून महाराजांनी आईकडून सुद्धा जाता जाता घरावर तुळशीपत्र ठेवूनच घेतलं ना. ते कशासाठी घेतलं, हे जे बिल्वदल आहे, तुळशीपत्र आहे, हे जे 3-4 ही जे विशिष्ट वस्तू आहेत तर त्यासाठीच आहेत. तर तुळशीपत्र ठेवलं. आता ती म्हणली आता काय मागं बघायचं कारणच नाही, म्हणले तेच वापरतो त्यांना. महाराजांनी कसं कौशल्याने करून घेतलं की हे कोण सांभाळणार, तू मला घेऊन जाणार, एवढं सगळे इथे पडले, सामान आहे, एवढी इस्टेट आहे, हे आहे, घरात एवढ्या वस्तू प्रचंड अमुक आहे तमुक आहे, हे आपण त्या काळातली काशी आहे हो. आजच्यासारखं विमानानं गेला 3 तासात उतरला, परत 4 तासात परत आला, असलं नाही आहे ते. त्यामुळे गेला की गेलाच हो, काय तो आला परत तर ठीक, नाही आला तर ठीक, अशी अवस्था आहे. तर अशा अवस्थेत आता काळजी लागून होते, पाय निघत नाही माणसाचा. घराच्या बाहेर याचा पाय निघत नाही ना, त्याचा खरं मनाच्या बाहेर पाय निघत नाही, असं ते खरं असतं. ते मनातनं निघत नाही म्हणून ते होतं. मग मनातनं काढून टाकला त्याने. ते म्हणले काय त्याच्यात काय अवघड आहे एवढी तुला काळजी लागली असेल तर आपण घर लोकांना नेलं. ते म्हणले लोक घर कसे नेतील, घर नाही नेणार, बघ तू रे कामा तिकडे. म्हणून उदक बोलावून उदक सोडून पाणी सोडलं, कोणाला काय घ्यायचं ते घेऊन जावं. लोकांना खरं वाटलं नाही, ही बरोबर आहे. म्हणले खरंच आहे काय, खरंच आहे, मी आहे, आई इथं उभी आहोत, तुम्हाला काय करायचं का. हा लोकांना इतक्या वस्तू आवडलेल्या घरामध्ये होत्या त्यांच्या, बरं झालं त्यांच्या पण डोक्यातलं केलं ते. त्यामुळे तेही मुक्त झाले एका अर्थाने मिळून, आणि हेही मोकळे झाले, कारण घरी कामं झालं. तू धुवून नेलं माणसाने. ते लुटून नेल्यानंतर आई म्हणाली अरे काय हे, म्हणाली तुला काय तुझं, कधी तू सुधारणार, कधी हे होणार, तुम्हाला काशी यात्रा करणार, आणि हे तू सगळं सोडून दिलंस. म्हणली हे बघ आता तुला काशी यात्रेला जायला काही अडचण आहे का, पाय अडला आहे का काही, आता अडण्यासारखं इथं काय आहे. म्हणली हे चौकट घर राहिले, म्हणले आता काय त्याच्यात. तर मग म्हणली एवढंच हवं आहे फक्त आता, का तिथं जायचं असेल तर हे सोडायला लागतं. तर तशा अर्थाने सोडायचा प्रयत्न जास्त असावेत. जर सुटलं नाही तर आपल्या मागे राहणार, एवढी गोष्ट खरी आहे. आता जे राहिलं आहे ते कुठे असणार, तर जिथे कुठे त्याची काही काम होईल अशा अवस्था असेल तिथे परत जायला पाहिजे. मग ते जावं लागेल आपल्याला हे खरं सांगायचं तरी नकोच आहे. पण असं काय राहिलं तर काहीतरी जे काय राहिलेलं आहे ते पुरं करण्यासाठी तो कुठे जन्माला येईल, आणि ती सगळी काळजी त्या मायेला व्यवस्थेला करावी लागते की हे जे राहिलेलं आहे ते त्याचं कुठे होईल. त्याला काहीतरी खावंच वाटते. आता ते खावंच वाटते ते त्याच घरी येऊन काही त्याला परत तिथं शक्यता नाही. आता कुठल्या तरी घरी तसंच कुठे असेल त्या ठिकाणी त्याला जन्माला घालून त्याला ते एकदा खायला लावून, बरं ते खाता खाता पुन्हा त्याला आणखीन काय खावंच वाटलं म्हणजे आडत नाहीतर आपलं तेवढं खाल्लं आणि सुटलं असं कुठं होतं. ह्यात प्रश्न आहे दुसरा तोही येतो की हे. तर या अर्थाने आपण विचार करून बघावा की एक तर दुसरा देह मिळाला नाही तर लटकून राहावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. जे ज्यांना सूक्ष्माची जाणीव असेल किंवा जे वावरले असेल त्यांना माहिती असेल की खरोखर वासना देह वाट बघत राहतो. म्हणजे एखादं घर शोधत असतो, त्याला पसंतीचं घर मिळेपर्यंत तो वणवण इकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा, काय त्याला प्लॉट घ्यायचा असू दे, घर घ्यायचं असू दे, त्याची काही कल्पना आहे. त्याच्याशी ते मॅच होईपर्यंत तो घामेघूम होतो, पण तो ते करत राहतो. ते करत जसं राहतो तसं ही व्यवस्था करत राहते त्याच्यासाठी. इथे फिर तिथे फिर तिथे फिर, त्याला जे काय राहिलं आहे ते त्याचं कुठे पुरं होईल. मग हे राहिलेलं असं प्रारब्ध घेऊन तिथे जन्माला येऊन ते मधला काळ किती लागेल. आता आपल्याला एखादं साधं जरी भाड्याचं जर शोधायचं झालं तर आपल्याला किती वेळ लागेल असं आपण निश्चित सांगू शकाल का. किंवा मला उद्या मिळेल, मला परवा मिळेल, नाही होणार. कारण आपल्याला विशिष्ट पद्धतीने पाहिजे, विशिष्ट लोकेशनला पाहिजे, विशिष्ट मजल्यावर पाहिजे, तिथे लिफ्ट पाहिजे, तिथे काय जमिनीवर पाहिजे, पार्किंग पाहिजे, अमुक पाहिजे, ते काय पाहिजे ते ह्या भागात
ते त्या भागात आहे पण ह्या भागात नाही, मग आता ह्या भागात पाहिजे. म्हणजे तेवढा काळ तुम्ही फिरत राहा, दुसरं काय मार्ग नाही. तोच त्या सूक्ष्मदेहाची अवस्था होते. म्हणून अशा तऱ्हेनं त्यात पडू नये आणि ते मागे काही ठेवूनच नाही, खेळूच नाही कारण. म्हणजे मग त्याच्यासाठी हे संत मार्ग सांगतात, तो तेवढ्यासाठीच सांगतात की अशा इच्छा बघाव्यात, हे होणार आहे का हे बघावं, होणार असेल तर करावं, नसेल तर देवा सोड. भगवंताला कुठल्याही व्यवस्थेमध्ये कुठल्याही बदल करण्याचा त्याला वरून अधिकार आहे, तर तो करेल. त्याला जर असं वाटत असेल तर तो करेल, तो कसाही करेल. तेव्हा त्याचा मार्ग अधिक चांगला ह्याच्या दृष्टीनं. तर हे ह्याच संदर्भात कोणीतरी हे प्रश्न विचारलेला आहे, तर तो पण असेल इथे तर बघतो आणि घ्यायला हरकत नाही. हां असं दे, येईल तेव्हा त्या वेळेला सांगतो. हां ठीक आहे. आता ह्याच्यातलंही बघून टाकू. साधकाचं रंजन कुठलं असावं, त्याची साधनं कोणती आणि त्याला किती वेळ द्यावा. साधकाला स्वरंजनाची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ साधन हे आपलं रंजन झालेलं नाही अजून. महाराज नामात रंगुनिया असं म्हणले, शब्द बरोबर वापरला मी. नामात रंगुनिया, मग त्याने व्यवहारी सर्व बोगस सेवा म्हटलं आहे. तेव्हा ह्यांनी लक्षात घ्यावं कृपा करून की साधकाला ही कथा कीर्तन हे रंजनच असतं, सात्विक रंजन आहे. सात्विक जी रंजन आहेत ती सगळी साधकाची रंजनच आहे. ठीक आहे. रंजन करायची वेळ अशासाठी येते की आपलं जगणं त्या मानानं बेसावत असतं, थकवणारं असतं. रंजनाची वेळ केव्हा येते मनुष्याला, समजा तो शांत आहे, स्वस्थ आहे, आनंदित आहे, तो कुठं आणि रंजनाला जाणार आणि कशासाठी जाणार, त्याला कशात जावं असं वाटेल, तर हा विचार करावा. म्हणजे रंजनाची वेळ येईल इतपत मनाला मन थकलं कशाने आहे, तर माझ्या न संपणाऱ्या इच्छा आणि धावपळीमुळे थकलेल्या आहेत. माझे न संपणाऱ्या डिमांड्स ते जे म्हटलेलं ते त्या आहेत, त्यामुळे ते थकतं. ते जर माझ्या त्या कमी असतील तर इतकं थकायला होणार नाही. माझी चालण्याची कुवत 5 मैल आहे, तर 5 मैल चाला. मी जर 10 मैल चाललो तर मी थकणारच. मग मला वारा लागणार, म्हणजे ते रंजनाचं शरीराचं. तर त्या अर्थाने मग मला माझं असं थकतं मन, मग मनाला ते रंजनाची गरज वाटते. तर त्या रंजनाची गरज का वाटते, तर माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्याला जर समजा काही अंत नसेल तर कधी पुरे होतील, कधीच पुरे होणार नाहीत. मग थकत जाईल मनुष्य. मग आपल्याकडे 5 तास 6 तास सर्व्हिस करणारे लोक आता 8 तास करतात. त्यावेळेला 8 तासाच्या ऐवजी 10 तास करतात. ते का करतात, 10च्या ऐवजी 12 तास करतात. आता 12 तासापर्यंत गेलं. हे दिवस त्या अर्थाने दिवस कुठूनही सुरू करा आणि कुठेही संपवा, आपण 12 तास जातो. आता हे सगळं गेल्यानंतर तो थकेल नाही तर काय होईल. आपल्याकडे जे प्रहर सांगितले, अष्टप्रहर, त्याच्यातले हे 3 प्रहर, खरं सांगायचं तर हे एवढंच काम आहे करा की जे 8 ते 24 तास त्याच्यातले 8 तास त्याच्यात पुरले पाहिजेत त्याला कामाला. म्हणजे मग 8 तासामध्ये त्याला एवढी रंजनाची गरज लागत नाही. आता रंजनाची हौस लागणं किंवा ही लागणं ही गोष्ट वेगळी. ती लागली तर चटकच येते. मग ते काय पदार्थाची चटक आणि रंजनाची चटक काय यामध्ये फरक नाही राहणार. त्यामुळे ती तुम्हाला परत तिथे खेचत राहील. जिथे जे रंजन होतं आहे त्या ठिकाणी परत ती खेचत राहील. तर त्या अर्थाने ते नाही. इथे साधकाला रंजनाची गरज, साधनं कोणती आहेत ही ठीकच आहे. आपल्याला एखाद्या कथा कीर्तनाची आवड असेल, चरित्राची आवड असेल, वा चरित्राची आवड असेल, काही बोधाची आवड असेल, कोणी ज्ञानाचा प्रेमी असतो, कोणी याचा प्रेमी असतो, कोणी भजनाचा प्रेमी असतो, तर त्याचं रंजन आहे त्याच्या दृष्टीनं. जे जर काही अगदी थकवा असेलच आणि साधनेला लक्ष लागत नसेल तर त्या अर्थाने ठीक आहे. पण मुळात ते लागेलच का हा मुळात प्रश्न विचार करून बघावा आणि मग त्याला किती वेळ द्यावा. आपण इकडे प्रपंचाला मन थकेपर्यंत वेळ दिला आहे हे आधी लक्षात घ्यावं. मग आता त्यातला थोडा कमी केला तरी त्यात रंजन होईल आपल्या आणि रंजनाची गरज पण कमी होईल. मग आता ते जर करणार नसू तर मात्र मग आपल्याला किती वेळ द्यावा लागेल हे सांगता येत नाही. परत नाम घ्यावं आणि त्याच्यात आनंद येईल असं वाटेल इथपर्यंत रंजन आहे. मग ते अर्धा तास चालेल, काय तास चालेल, 2 तास चालेल, काय चालेल आपल्याला ते 2 तासाच्या वर रंजनाची गरज नाही माणसाला. खरं सांगायचं तर रंजनाची गरज ही परत कामावर येण्यासाठी आहे. रंजन खरं कशासाठी आहे, नामावर परत येता यावं. नामात तर राहता येत नाही. अर्धा तास झाला की कंटाळा येतो, 1 तास झाला की कंटाळा येतो, आपण ते माया ठेवलं.
तिचं मुदतच अर्ध्या तासाची आहे. आता वेळ पडली तर एखादा तासभर घेऊ शकतो, कारण त्याला त्याच्यात आनंद येतो. त्याचा आनंद आला असेल तर तो 1 तास पण करेल. पण अर्ध्या तासाने गृहीत धरलं आहे. जसं एकाग्रतेचं गणित विनोबाने सांगताना म्हणणं की त्यांनी विचारलं, आपल्याला कल्पना असेल की ह्यानंच कस्तुरबांनाच गीता शिकवायची होती, तर हे शिकवायचं तर तुम्ही शिकवायचं काम कराल का? गांधींनी यांना विचारलं, विनोबांना विचारलं होतं त्यावेळेला. तर विनोबा म्हणाले, ठीक आहे मी शिकवीन, पण 24 मिनटं शिकवीन. पण हे काय प्रकार आहे 24 मिनटं शिकवून? ते म्हणाले, मनुष्याची एकाग्र राहण्याची ती मर्यादा आहे. ते एकाग्रतेने शिकेल तोपर्यंत शिकेल, त्याच्यापुढचं काय शिकणार आपण. तर 24 मिनटं मी शिकवीन आणि त्याप्रमाणे जेवढे जमेल तेवढे दिवस शिकवेन. तर तसंही आहे की ह्याच्यात आता त्याला नाम घ्यायचं, ते अर्धा तास घ्यायचं, साधकाचं रंजन आहे नाही, त्यामुळे तो नाम तर घेणार आहे. काय त्याचं काय उपासना असेल, पारायण असेल ते करणार आहे. मग ते नाम घेणार, आपण नामापुरतं बोलू, तो नाम घ्यायचं. 1 तास नाम झाल्यानंतर त्याला 10 मिनटाचं रंजन लागेल, एखादं पद लागेल, एखादं काय लागेल. तेवढं झालं की परत तो रिफ्रेश होईल, परत त्याचा तो नामाला लागेल. मग ह्यातलं रंजनाचं प्रमाण किती राहील? व्यक्तिपरत्वे राहील. त्याला परत नामावर यायला किती वेळमध्ये गरज लागते तेवढाच वेळ त्याला तो देईल. आणि जर तो साधकच असेल तर तो हे पाहिल की हा वेळ कमी कसा होईल, हे वेळ पाहिजे. जर साधक आहे तर त्यानं हे पाहावं, एवढंच त्यांना सांगण्यासारखं आहे. तर हे आहे काय आता कालची चैन ही याची गरज झाली आहे. उदाहरणार्थ मोबाईल आहे, विमान प्रवास आहे वगैरे, अशा धकाधकीच्या, वाढत्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या, काय म्हणायचं, कॉम्पिटिशनच्या वेळी साधकांना चैन गरज, याच्यातला फरक कसा ओळखावा? खरं तर चैन आणि गरज याच्यामधला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणून हा प्रश्न येतो नाही का. जर ह्याच्यात काहीतरी चैन होती आहे अशी शंका आहे, ह्याच्यातलं काहीतरी गरजेचं नाही अशी शंका आहे, तेव्हा जर प्रश्न येईल. त्या अर्थी थोडाफार फरक आपल्याला माहिती आहे की तो फक्त नक्की कसा ओळखावा असा एक प्रश्न पडू शकतो. तर आता काय होते, आपल्याच स्वतःची चैन आणि आपलीच गरज असल्यामुळे स्वतःचाच पेपर स्वतः तपासल्यासारखंच आहे. त्यामुळं एखादी चैन ही आपली गरज वाटू शकते आपल्याला, हो की नाही, कशाच्याही बाबतीत असेल. म्हणजे ते अन्न काढणं असेल, काय पदार्थ असेल, किंवा काय तुमचे वस्त्र असेल, काय गाडी घोडा असेल, काय असेल ते असेल, ती मला गरज कशी आहे हे ठरवताना माझा पेपर तपासायचा आहे. तोच जर समजा दुसऱ्याचा असता तर मी त्याला काय सांगितलं असतं, एवढा विचार केला तरी लक्षात येतं की ह्याची काही तुला गरज नाही असं आपण त्याला सांगितलं असतं. मी मात्र लगेच जाऊन आलो असतो खाऊन काय असेल ते. मग ह्यातला फरक ओळखायला आपल्याला हे एक मार्ग आहे की मी हे ओळखताना ही चैन आहे का गरज आहे, तर दुसऱ्याला मी काय सांगेन त्याच्या परिस्थितीला, तर त्याला काही ह्याची गरज नाही असं सांगेन. आपल्या आया मुलांना एका सांगत तुला काय गरज आहे ह्याची, म्हणजे ती कळतं तिला, पण तिला स्वतःला ते गरज वाटते. पण मुलानं मात्र ही चैन केली ना, आपला उद्योग सोडला आहे, त्या अभ्यासाचं काम आहे, त्याचा अमुक आहे असं वाटतं. आता हे जे वाटतं आहे यामध्ये स्वतःकडे पाहतो म्हणून ते स्वतःचं पेपर आहे म्हणून मार्क दिले जातात. तर तसं जरा लक्ष ठेवलं तर हे लक्षात येईल की याची गरज खरोखरच आहे का. मोबाईलची गरज आहे मान्य, कुठल्या मोबाईलची गरज आहे हा प्रश्न आहे, कारण त्याच्याच गरजेचं चैन होती. मोबाईलचं आता त्याने उदाहरण दिलं आहे, विमान प्रवासाचं उदाहरण दिलं आहे. तर ठीक आहे, खरोखरच आपल्या मागं असं काही काम आहे का की इथून 8ला गेलं पाहिजे, दिल्लीत 9ला 10ला पोचलं पाहिजे, 10 ते 12 आपलं दिल्लीतलं अत्यंत महत्त्वाचं काय असेल ते व्यावसायिक काम आहे ते केलं पाहिजे. 12च्या विमानाला पुन्हा 12:30च्या विमानाला बसला की लगेच पुण्यात तिथंच काय 4 वाजता हजर, 5 वाजता पुन्हा कामाला लागला, परत संध्याकाळी काम आहे, असं कोणाचं शेड्यूल आहे का? जर असेल तर त्याचा विमान प्रवास ही गरज आहे. पण आता मिळते, रिएम्बर्समेंट आहे, आपले बळवाटे किती आहेत त्याला, तर काय हरकत आहे. इतकी वर्ष आपण कुठे गेलो आहे, म्हणजे गेलेले असतो पण इतके काही गेलो नाही. म्हणजे कसे इतके काही गेलो नाही, तर इतकं लोक किती जातात, त्या मनानं आम्हीच काहीच गेलो नाही. मग तुम्ही त्यांच्या मनानं काहीच गेलं नसाल तर जरूर जावा, कारण त्याच्याशिवाय समाधान नाही होणार आपल्याला. मग ती चैन गरज ही घोटाळा सुरू होतो त्याचा. तर ह्याची गरज आहे का, तो गरज असेल तर जा. आता ते कामच तसं आहे की तुम्हाला तिथे पोचणं भाग आहे. आत्ता तुम्ही इथे आहे दिल्लीत, तुम्हाला 2 तासात सोडताय आणि तिथं तुम्हाला 10 वाजता काय काम करायचं आहे, सही करायची आहे, काहीतरी करायचं आहे तर करावं. किंवा प्रकृतिमानाप्रमाणे काही अडचण असेल तर त्यावेळेला ते करावं. वडिलांच्या वेळेला पाहिलेलं की त्यांना ह्याचा हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यावेळेला येताना मी त्यांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा, आणखीन त्यांना डायरेक्ट तिकडे सांगलीला न्यायचं होतं. तर त्यावेळेला विमानाची लगेच व्यवस्था केली. माझ्याकडे विमानाचे पैसेसुद्धा कमी पडले. ते मी ते बँकेतनं त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे ते चेक होते असायचे, ट्रॅव्हलर्स चेक वगैरे असायचे, ते देऊन ते भरून त्यांना लवकर सुखरूप घरी आणणं. म्हणजे अशी काही परिस्थिती आहे का. मग आता ही चैन नाही.
ही गरज असू शकते. कारण त्या क्षणी हे बाकीचं त्यावेळेला साधारणपणे 2-2.5 दिवसाचा प्रवास आहे, तर तो झेपणार नाही. त्यावेळेला आपल्याला 3 तासाच्या प्रवासात आपण परत जागेवर येऊ शकू, तर ते करणं गरजेचं आहे. आपण शोधावं की असं नक्की काय आहे. आणखीन 2-3 यार्डस्टिक आहेत. एक आपण गृहीत धरू की ह्यातलं तर हे आता मोबाईलचं सांगितलं. विमान प्रवास काय उठून सगळे काय फारसे काय करतील असं नाही. इथे आपल्या जवळही एवढी सोय नाही. तो करायला आधी 2 तासाचा प्रवास करावा लागतो. इथून तिथे गावात 1 तासाचा प्रवास करावा लागतो आणि मग तो 1 तासात 1.5 तासात दिल्लीला पोहोचणार. काय केवढ्याला पडलं मला सांग. तर ते जे काय आहे त्यामुळे ते आपल्याला सुदैवाने इथं तरी काही प्रश्न नाही आहे. जिथं ते अगदी तिथेच वावरतात, अगदी लोहगावच्या शेजारीच घरच त्यांचं आहे, तर ते विमान प्रवास करणारच नाही, कारण त्यांना ऐकूच येत नसेल असं माझा अंदाज आहे. ते जर समजा जर कुठं लोहगावच्या जवळ असतील, काय समजा सांताक्रूजच्या जवळ असतील, तर ते म्हणतील नको बाबा, विमान हे रोज उतरते खाली येते जाते, आमच्या डोक्याला त्रास झाला आहे. पण तोच काही जाणार नाही. त्यामुळे जे असे बाजूला आहेत त्यांनाच त्याचं वाटू शकतं. तर त्यातली आणखीन एक सांगायचं होतं, तो मुद्दा सांगत होतो की समजा ते आता मोबाईल त्याची फार क्रेज झाली, ज्याने गोंधळ त्याच्यापेक्षा जास्त झाले, तो पण प्रश्न आहे की गोंधळ खूप झाले. त्यामुळे तर ते जे गोंधळ आहेत हे गोंधळ मिटवायला त्याच्यावर नियंत्रण हे आपलंच काम आहे. ते खरोखरच गरजेचं आहे का ते आपलं काय सांगायचं. पूर्वी म्हणजे आता ही लहान मुलं आहेत ना, ती सुद्धा त्यांना मोबाईल म्हणलं की नाही, की आता मोबाईल हा त्यांना आता लहानपणापासून दिसतो आहे. पण ह्याच्या आधीची जी लहान मुलं होती मी बघितली, 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वीची, तर ती जी लहान मुलं किंवा ते 3-4 वर्षापूर्वीची म्हणा, तर 4 वर्षापूर्वीची लहान मुलं होती ना, त्यांना मोबाईल म्हणजे ते हे करायचे, उठून दाखवून टाकायचे. आताची लहान मुलं म्हटलं की हेवा प्रकार, आता जे त्यांच्या समोर आहे ते करतायत. मग आता हे आपण आपल्या हितासाठी गेले का आधी हे बघावं, हे गरजेचं आहे का बघावं, आणि नसेल तर आपण आणखीन ती पुढचा करणार आहे, तर हे आपणच बघावं. म्हणजे जिथे नकळत आहे तिथे सुद्धा हा संस्कार त्यांच्यावर तसा होतो. तर ह्याच्यातलं नक्की काय गरजेचं आहे मला, खरोखरच काय जगातलं थांबलं आहे म्हणून मी जावं, पाहावं, काय असेल ते करावं. अहो किती वेळ जातो माणसाचा, की त्याला असं वाटतं की मला आलं असेल काहीतरी, त्याला असं वाटतं मला काहीतरी आलं असेल. काही तुम्हाला येत नाही, काय येणार आपल्याकडे. आत्तापर्यंत जे आलेलं आहे तेवढं खूप आहे वाटायला, आणखी नवीन कशाची वाट बघता याची. पण त्याला असं वाटतं समजा एखादा मेसेज पडला असला तर म्हणून तो उघडून बघतो, तर काहीच नसतं. 5 मिनटं 10 मिनटं पेशन्स नाही, ह्याच्यापेक्षा अर्धा तास गेला की नाही, अर्ध्या तासात तर नक्कीच काहीतरी असणार आणि असतंच. आणि ते काय असतं, कार जीती आहे, BMW, लॉटरी लागली, तुम्हाला हे लागले, तुम्हाला हे देऊ का, ही नेणी घेणार का, सिनेमा घेणार का, डाउनलोड करा, फुकट करा. अहो कसं फुकट होईल. मला सांगायचं असं फुकट देण्यासारखं असतं, घरात आणून सिनेमा दिला असता, त्याने पोच केला असता, आमच्यावर उपकार करा एवढा बघा. ते डाउनलोड करायला तिकडे वेळ लागतो, त्यावेळेला आपलं नेटवर्क चालू आहे, सगळे लाईट चालू आहेत, सगळे खर्च चालू आहेत, आणि ते म्हणतात फुकट घ्यावं, डाउनलोड कर. तुम्हाला जुनी गाणी आवडतात, जुनी गाणी देतो. तुम्हाला लेटेस्ट पाहिजे का, लेटेस्ट देतो. सगळं हेच पडतं. युनियन पडणार काय मला सांगा, की बाबा आता काही भूकंप होणार आहे आणि तुम्ही 1 तासात काहीतरी आवरा घर, असं काही आपल्याला कुठं मेसेज वगैरे काय तरी ते आपण ओळखायचं. आणि जे खरोखर त्या तशा तऱ्हेच्या कार्यक्षेत्रात असतील की ज्यांना तासाला त्याचं आवश्यक आहे आणि त्यांनी काहीतरी काम विचारलेले, काही प्रश्न विचारलेले, उत्तर यायचं आहे, कोणाला काय अपॉइंटमेंट घेतली विचारलेली ती यायची आहे, त्याचं ठीक आहे. त्यामुळे ते चेंज गरजेचा प्रश्न आहे. आता हे त्याची एक यार्डस्टिक म्हणून एक सांगतो आणि पुढे जातो की काय होतं की समजा असं गृहीत धरावं की हे जर मी नाही केलं तर माझं नुकसान काय होणार आहे. अगदी आता हे मोबाईल आहे उदाहरणार्थ, मी हे नाहीच केलं समजा, काय मी ते आता काय झालं, इतके वर्ष अंगठे बाद झाले, आता हळूहळू बोटं अशी बाद होणार, की किती बोटं कशा पद्धतीनं बाद करणार आहेत काय कळलं नाही, त्यांचा प्लॅन काय आहे तो. कारण आता हे 2Gमधून आम्ही अजून 2Gच्या स्कॅममधनं बाहेर पडायचे आहोत खरं सांगायचं तर. तोपर्यंत 3G आम्हाला घ्यावं लागलं, तोपर्यंत आता 4Gची जाहिरात सुरू झालेली आहे आणि त्यांनी तिकडं त्यांचं चालूच आहे. आपण वाचलंच असेल की ते निम्म्या टप्प्यावर 5G आलेलं आहे. या गतीनं सगळ्या गोष्टी येतात बाकीच्या पॅरलल त्याच्या. तर आता आपण असंच जर जाणार असू तर बहुतेक सगळी बोटं गमावू. आणि निदान माझी एवढीच विनंती आहे की ते जे काय अंगठा किंवा काय बोट असेल ते अलीकडे हे कागदपत्र वगैरे असतात ना, किंवा ऑफिसमध्ये जाताना तिथे सुद्धा उठवायला शिल्लक राहावं लागतं बरं का, आणि ते मॅच व्हावं लागतं. तर तितकं तरी वापरू नका, एवढं जरी म्हटलं तरी माझ्या दृष्टीने चेंज गरज भागते. तर आता काय सांगणार, एवढं आहे खरं. श्रींच्या झालं वेळी होत आली. श्रींच्या मानसपूजेमुळे अडचणी येतात. मनासारखी मानसपूजा, सलग मानसपूजा होत नाही, पूर्वी होत होती. तर ह्याच्यात माझं काही चुकतं आहे का म्हणून असं होतं का, काहीतरी चुकत असलंच पाहिजे. जर आपल्याला मनासारखी मानसपूजा करता येत असेल तर चित्त आपलं त्यांच्याकडे एकाग्र राहत असेल
त्या क्षणी आपल्याला त्या मानसपूजेची निकड असेल, त्या क्षणी त्यांनाही तुमच्याकडे जेवढं तीव्र लक्ष आहे तेवढं त्यांचं असेल. एखादा हुशार विद्यार्थी असतो तर त्याच्याकडे शिक्षकांचं पण लक्ष असतं. थोडे कष्ट जास्त घेतात, थोडं काहीतरी महत्त्वाचं असेल तर त्याला बोलावून सांगतात. म्हणजे तसं गुरु भेदभाव करीत नसले तरी पुढे जाणाऱ्याला जरा जास्त त्याच्याकडे लक्ष असतं त्यांचं. मग ते त्याला जास्त पुढे जाण्यासाठी मार्ग देतात, त्याला आणखीन काही संधी देतात आणि त्याच्याकडून साधन करून घेतात. मग हे असं तिकडे त्या बाजूनी चालू आहे. माझ्या बाजूने याचा अर्थ माझी निकड किंवा इतर व्यग्रता. अलीकडे एक फार मोठा प्रश्न आहे की एव्हरीबडी इज ऑक्युपाईड. इतकं राहण्यासारखं काही नाही आहे. खरोखरच अगदी सतत व्यग्र राहावं अशी एखाद्याचा व्यवसाय आहे बाबा. असं मिनटाला नुसतं उठतोय तोपर्यंत परत बसतोय तोपर्यंत परत उठतोय तोपर्यंत इतकं त्याचा काय व्यवसाय चालला आहे आणि तो व्यग्र आहे असं समजू शकतो. तशी व्यग्र माणसं काही क्षेत्रामध्ये आहेत, नाही असं नाही. पण जी नाही आहेत ती नसली तरीसुद्धा त्यांना तेच एक आता कारण होऊन बसले की आता व्यग्र कसं व्हावं. मग हे लाव ते लाव, फोन कर, अमकं कर, अमकीकडे जा, तिकडे जा, इकडे जा. त्यांनी खरं काही वेगळं राहण्यासारखं काही राहिलेलं नाही, काळ नाही, काय नाही. त्यांच्याकडे कुठलं ऑफिस नाही, त्यांच्यावर कसली जबाबदारी नाही, काय नाही. मग अशा वेळेला तरी निदान आपल्या गुरूंच्याकडे आपला वेळ द्यावा. त्यांना असं सांगावं की बाबा मला ज्या वेळेला वेळ नव्हता त्यावेळेला मला हे करता येत नव्हतं, त्यावेळेला मला करता यायला लागलं, त्यावेळेला मी केलं. आता हे मी करत असताना पुन्हा हे काहीतरी आलेलं आहे तर तुम्हीच आता माझ्यावर कृपा करा की हे माझ्याकडून होऊ दे. आणि याचा अर्थ सरळ आहे की ही जी मानसपूजेची जी एक आनंद किंवा निकड होती ती कमी झाली कुठेतरी. नाहीतर मनुष्य आनंदासाठी सुद्धा ते करेल, त्याला गरज आहे म्हणून करेल. जसं एखाद्याचं असतं, लोकांना काय वाटतं की हे डॉक्टरसारखं काम आहे त्या अर्थाचं, ते आपलं बरं झालं की दिलं सोडून. तसं नाही आहे, हे आपल्या उद्धारासाठी. उद्धरला असाल तर सोडून देण्याची भाषाच उद्भवत नाही, ते सुटतं. महाराज नाम सुटले पाहिजे म्हणलेत, नाम सोडून दिले पाहिजे म्हणले नाही आहे, नाम सुटले पाहिजेत म्हणले ना. मग आता तिथपर्यंत गेल्यानंतर हे प्रश्न उद्भवणारच नाही. त्यामुळे तिथपर्यंत जायचं आहे, मग आपल्याला ते करायला पाहिजे. मग करायला पाहिजे तर मग याचा अर्थ आपल्या इतर गोष्टीची आकर्षणं वाढली असतील, इतर विषय वाढले असतील, व्यग्रता वाढल्या असतील, जनसंपर्क वाढले असतील. संपर्काचं सुद्धा किती काम लागले माणसाला. संपर्क किती प्रकारचे संपर्क आहेत. तर ह्या संपर्कांची जी गरज असेल आणि जे अशा तऱ्हेचं आकर्षणाचा भाग असेल किंवा आपल्याला दूर जाणारा भाग असेल तर तो आपण आवरला तर मानसपूजेमध्ये लक्ष लागेल. कारण त्यांना मानसपूजेसारखी भेट अत्यंत बरोबर वाटणारी असते. कारण त्यात उपाधी नाही आहेत. मानसपूजेमध्ये खरं सांगायचं तर त्यांना अडचण वाटते. मानसपूजेमध्ये खरं सांगायचं तर स्वतःची सोडली तर कसलीही अडचण नाही आहे. विचार करून बघा आपण की बाबा एखादी पूजा आहे, आपल्याला काय साधारण आहे, अमकं आहे तमकं आहे, तर बाबा केळीचे खुंट मिळाले नाहीत अडचण आहे, किंवा काय चौरंगाने अडचण आहे, काय जे असेल ते त्या जातात, ते काय मिळालं नाही म्हणून भांडी कोणी नाही, त्याच्यासाठी लागणारं उपकरणं नाही, अमकं नाही म्हणून अडचण आहे. मानसपूजेत काय अडचण आहे? मानसपूजेत माझीच अडचण आहे. ती माझी अडचण नेमकी कोणती आहे ती हुडकून काढावं. मी जास्त वेगळं झालो का? मी आकारण व्याप लावून घेतलेत का? मी आकारण काळज्या करत बसलो का कोणाच्या तरी? त्यांची आयुष्य तिथे चाललेली असतात, इथे बसून काळजी करत बसल्यात. आणि ते तुम्हाला माहितीच आहे की ते लग्न झाल्यानंतरचे ते मुलींचे फोन, तो पण प्रश्न ह्याच्यात आहे. तर ते मुलींना फोन, तू बरी आहेस का? आता ती सकाळी उठल्यावर ती बरीच असणार आहे, इतकं सरळ आहे. सकाळी तिला काम आहे, पुढे तिकडे ते व्याप आहे, त्यांना कोणाला नोकऱ्या असतात, दोघांना नोकरीला जायचं असतं, ते सगळ्या गडबडीत तेवढं जरा तू बरी आहेस का ही आहे ना. ती बरी आहे. बरी नसली तर अत्यंत थकलेल्या आवाजात का होईना पण तिने तुम्हाला फोन केलास की मला बरं वाटत नाही आहे एवढं म्हणून तरी तिने ठेवला असतात. इतकी काही परिस्थिती नक्की आलेली नाही आहे. पण तरीसुद्धा कसं आहे तुझं? कसं आहे आता काय सांगाय. मग आता कसं आहे म्हटलं, बरं आहे म्हटलं, बरं आहे म्हटल्यानंतर पुढे काय? आता पुढे बाकीचं सगळं बोलावं लागतं फोन केला म्हटल्यानंतर. मग त्यांचं कसं आहे, माफीचं कसं आहे, मग ते काल तुमचं झालं होतं ते मिटलं का काय ते, मग ते काल ते रागवले होते म्हणून. आता हे काल फोन केलेल्यामुळे हे झालं, कारण कालचं रागवलेलं आज कसं कळलं? तर काल पण फोन केला होता म्हणून कळलं. मग ते परवाचं तुमचं काय घ्यायचं चालू होतं वस्तूचं ते घेतली का? आता काय करायचं, त्यांचं घर ते घेतील ठेवतील, काय करायचं करतील. बरं आपल्याला विचारलं काय घेऊ का नको वगैरे तर ठीक आहे, आपल्याला काही मदत मागितली असेल तर ठीक आहे, सल्ला मागितला असेल ठीक आहे. पण एकदा संपर्क म्हणजे असे आहे ना, चित्त व्यग्र होतं. ह्याला साध्या भाषेत चित्त भाराक्रांत म्हणतात. भाराक्रांत होऊ देऊ नये चित्त कधी. भाराक्रांत झालं की संपलं. आपल्याकडे जे 1 मिनिटाचं मौन येते त्याच्यासाठी 1 मिनिटात चित्त तुम्हाला हलका करता येतं. ते जे रमणांच्या ह्याच्यात आपण आरतीत पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं आहे, आपण अनुभव घेतात, त्या क्षणी चित्त एकदम हलकं होतं. आता मला सांगा पुढे टिकवायला अडचण कोणती येते आपलीच, की जणू काही एखादं खुंटीवर ठेवलं असावं, परत आपलं वजन ती सॅक अडकवतं तसं परत अडकवलं तसं ते डोक्यात परत सगळं भरलं आणि पुन्हा मग भाराक्रांत होतं.
तर भाराक्रांत चित्त होतात तेवढ्यावर सावध राहावं, म्हणजे हे होणार नाही. तर बाकी प्रश्न असतील, पण आपली निश्चित कालाची वेळ झाली, त्यामुळे आत्ताच परत तरी हे थांबूया. मग बघू पुढे किती वेळ राहतोय, काय राहते, त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करू.